तोपर्यंत गटराचं पाणी बाहेर नक्कीच कामाला येते. असंच काहीतरी नाईट ड्युटी कशी वाटते बाबा शीतल तलावची. तर बघा आता आपण चाललोय घरी. पूर्ण आपला चेहरा तेलकट झालाय जरा. पाऊस यायला लागलाय बघा आत्ताच सकाळी 8लाच पाऊस यायला लागला. विषय झाडाय मुंबईचा, कधी काय होईल सांगू शकत नाही. कसं आहे मग मे महिन्यामध्ये पावसाळ्याचं वातावरण. लक्षात ठेवा जेवढी माणसं बदलणार तेवढा निसर्ग बदलत जाणार. आता इथेच कर्माची फळ भेटणार. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देईश्वर. बरोबर ना? हा ना. विषय लय आडाय. काय निसर्गाने पण बदल करून घेतला ना असा माणसागत गिरगिटगत. सकाळी पाऊस, दुपारी येऊन संध्याकाळी पाऊस. बरोबर ना? उन्हाळ्यातला पाऊस बघा. पावसाळ्यात पाणी वाहतं तसं पाणी व्हायला लागलं. खतरनाक विषय आहे बाबा. सगळ्यात मोठी परेशानी मुंबईची. 10 मिनिटं पण पाऊस नाही आला तोपर्यंत गटराचं पाणी बाहेर. कसे नदी व्हायला लागले अर्ध्या तासातच. मानगंगा व्हायला लागले इकडं. शीतल तलावची काय खतरनाक प्रगती पण चालली आणि वाट लागली का पण वाटते. पूर्ण घाण करून टाकले बाई. अजून नक्की कोणाला काय होणार आहे माहित नाही, पण इथं मंदिर बनणार आहे असं बोलतात. कारण तिथं रोड जाणार आहे, ती दिसते ना मंदिर तुम्हाला तिथं, ते इथं येणार आहे असं म्हणतात. पण ते फक्त अंदाज आहे, अजून नक्की कोणाला माहीत नाही. पण याचा पब्लिकला खूप त्रास होतो या. थोडा विचार केला पाहिजे गव्हर्नमेंटनं पण. सकाळी पाऊस, दुपारी ऊन, संध्याकाळी पाऊस. कसं आहे वातावरण? मी बोललं नाही बघा. आता कडक एवढं ऊन पडलं ना खतरनाक. सकाळी पाऊस पडत होता. मुंबईचं वातावरणाचं काय कळण झालंय. किती खतरनाक वातावरण दिसतंय बघा इथं. यायला एवढ्या वेळ तिथं आम्ही एवढी मस्ती केली 1-2 तास. त्यावेळेस मला आठवलंच नाही व्हिडिओ बनवायचं आहे. असंच आजकाल व्हिडिओ बनवायला विसरायलाच लागलो आहे राव. काय बोलू आता, वाईट वाटतंय. कारण की जे मेन मुद्दे आहेत तेच राहिले टाकायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे पण हार नाही मानणार. आता परत मनाला असं तंदुरुस्त बनवणार आणि व्हिडिओ बनवणार. फक्त चांगलाच विचार करायचा, वाईट विचार नाही करायचा. तेव्हा कसं आहे वातावरण कडक आहे ना. तर भावाचं भावावरती प्रेम काय असतं. आता आपला लहान भाऊ चालला आहे दुटीला नाईटला दादरला. तर आपण सकाळी आता येताना लवकर आलो. दुटीवरती डबा नव्हता आणला, तर आपला भाऊ आपल्याला डबा द्यायला आला आहे. मग नाईट ड्युटी कशी वाटते बाबा? एकदम मजेत. तर असा आपला काय डबा आला आहे. तर चल बाय बेडो, सांभाळून जा. किती तुटे? 11ची 11 तुटे आहे का? ठीक आहे सांभाळून जा. चालतंय सांभाळून जा. बाय. तर असं काय असतं मुंबईमध्ये राहणं सुखाचं नाही. एकमेकाला साथ द्यावं लागते. म्हणतात ना की गावामध्ये भाऊकी आणि गावाच्या बाहेर गावकीच कामाला येते. असंच काहीतरी गावाच्या बाहेर आपलीच माणसं कामाला येतात, गावामध्ये पण आपलीच येतात. तर सगळ्यांना धरून राहावं, भाऊ भावात राहिलं पाहिजे. असंच काय तर सध्या तर आपला डबा आला. आपण जरा लवकर आलो. आपली ड्युटीच टाईम लवकर आहे, त्याचा रात्रीच आहे. तर तो आता दादरला चालला आहे. इथून 1 तास लागेल त्याला जायला कुर्ल्यावरून. तर चला आपल्या व्हिडिओ आता इथे एंड करूया. आणि असं काय डबा आला तर आपण जेवण घेऊया. आता 9 वाजून गेले तर आपण जेवण घेऊ. आपली नाईट ड्युटी दोघांची, आमच्या आणि एक भाऊची सकाळची आणि मम्मी सकाळी. तर असं काय दिवस आमचा चालत असतो. चल व्हिडिओ बघत जाऊ. आता रोज बनवत जाईल मी. आणि तुमचा सपोर्ट असेल तर अजून मला बरं वाटेल. चला बाय.